टॉक विथ युअर हॅपीनेस. तुमच्या आनंदाशी तुमचा संवाद. आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे. बालकवींची ही कविता आपल्याला प्रत्येकाला पाठ आहे. ती नुसती कविता वाचली तरी आपल्याला अतिशय आनंदी वाटतं, प्रफुल्लित वाटतं, प्रसन्न वाटतं. त्या कवितेमध्ये बालकवींनी निसर्ग कुठल्या कुठल्या रूपाने आनंद वाटत असतो त्याचं वर्णन केलंय. आणि मग शेवटच्या कडव्यामध्ये ते म्हणतायत की जिथे स्वार्थ सरला, स्वार्थ जातो, द्वेष मत्सर सरून गेलाय, तिकडे सगळीकडे मोद भरलेला आहे. मोद म्हणजे आनंद. अशा पद्धतीची ही सुंदर कविता की नुसती वाचून सुद्धा आपल्याला आनंदी वाटतं अशी ही कविता. ती वाचताना असं मनात आलं की खरंच आपल्या आयुष्यात कितीतरी असा आनंद भरलेला आहे. निसर्ग तर भरभरून आनंद आपल्याला देत असतो. सूर्य जेव्हा उगवतो, त्याची किरणं सगळीकडे पसरवतो, प्रकाश पसरवतो, तेव्हा तो असा नाही विचार करत कोण गरीब आहे, कोण काळा आहे, कोण गोरा आहे, कोण कसा आहे. मुक्त हस्ताने प्रकाश वाटतो. निसर्गातलं प्रत्येक गोष्ट अतिशय निरागसतेने, निखळपणे आनंद वाटत असते. सुंदर सुंदर फुलं, पक्षी, कितीतरी गोष्टी आपल्याला अशा दिसतात की आपल्याला आनंद होतो. आता आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे ही अवस्था आपण अनुभवलेली आहे, नक्कीच अनुभवलेली आहे. पण कधी जेव्हा आपल्या बाबतीमध्ये एखादी छानशी गोष्ट घडली, आपलं एखादं स्वप्न साकार झालंय, मनाप्रमाणे आपल्याला जसं हवं तसं घडलंय, की मग तो दिवस, तो काही काळ आपण अक्षरशः आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे अशा मनस्थितीमध्ये वावरत असतो. पण आनंदी भाव जो आहे आपला, हा फारसा टिकत नाही. काही क्षणापुरता, काही काळापुरता तो असतो. मग पुन्हा ये रे माझ्या मागल्याप्रमाणे, पुन्हा निराशा, पुन्हा दुःखी कष्टीपणा, पुन्हा तक्रारी, सतत कमतरतेची भावना आपल्या मनात नेहमीच भरलेली असते. मग आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे कसं काय मिळेल आपल्याला? आपण सुद्धा जर निसर्गासारखा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद वाटत सुटलो तर आपल्याला सुद्धा असा नक्कीच आनंद मिळेल. प्रत्येक दिवस हा आपला आनंदातच आहे. आपण जेव्हा लहान असतो, निरागस असतो, कोणीही आपल्याला उचलून घेतलं, तो माणूस दुश्मन असला तरी आपण हसतो. तेव्हा आपल्याला तू, मी, माझं असा काहीच भाव नसतो. जसजसे मोठे होतो तसं मग ईर्ष्या, आकांक्षा, स्वप्न, मत्सर, द्वेष ह्या सगळ्या भावना आपल्या मनामध्ये उमटायला लागतात. आणि मग हळूहळू ती निखळता, ती निरागसता निघून जाते आणि त्याच्याबरोबर आनंदही हरवतो. समोरचा कोणतरी व्यक्ती अतिशय आनंदाने त्याच्या आयुष्यात घडलेली घटना आपल्याला सांगायला येतो. आपण काय करतो? कधी कधी त्याच्या तोंडावरती त्याला बरं वाटतं म्हणून अरे वा छान छान वगैरे असं म्हणतो. पण नंतर मात्र का हे ह्याचं बरं आहे, असं झालं तसं झालं, असे विचार आपण करत बसतो. अरे आनंदाचा अधिकार प्रत्येकाला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात तो आनंद यायला पाहिजे, असं का नाही वाटत? समोरच्याने एखादी गोष्ट छान त्याची सांगितली की त्याचं कौतुक करावं, त्याचा आनंद आपला आनंद म्हणून साजरा केला की तुम्हाला वाटेल आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे. आपला दिवस भले वाईट असेल, आपल्याला काही त्रास असेल, काही असेल, पण तरीही जाता जाता, जाता येता कोणाच्या तरी चेहऱ्यावरती काहीतरी आनंद आणण्याजोगं छोटीशी गोष्ट केली तरीही सुद्धा आनंद आपल्याला उपभोगायला नक्कीच मिळेल. कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी नेहमी आपण अनेक आठवणी आठवत असतो. तेव्हा आपल्या मनामध्ये काय येतं? मला हे नाहीये, मला ते नाहीये, मला किती कष्ट करायला लागतात, माझ्या बाबतीतच वाईट होतं,
हे असं का झालं माझ्या बाबतीत. पण त्याच वेळेला तुमच्या बाबतीत अशा अनेक गोष्टी घडलेल्या असतात की ज्या इतरांना कधी मिळालेल्या नाही. तर त्याच्यामध्ये आपण आपला आनंद शोधला तर द्वेष, मत्सर, राग, संताप हे सगळं हळूहळू करत प्रयत्नपूर्वक बाजूला केलं तर निखळतेने, निस्वार्थीपणाने, सच्चेपणाने जगायला शिकलं तर जसा एखादा धबधबा आपल्या पाण्याखाली उभ्या असलेल्या व्यक्तीला पूर्ण भिजवून टाकतो. तो बघत नाही तो कसा आहे, लहान आहे, मोठा आहे, अंगाने कसा आहे, दिसायला कसा आहे, परिस्थितीने कसा आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे. खाली उभं राहणाऱ्या माणसाला ओलचिंब करून तो एक वेगळाच आनंद त्याला मिळवून देतो. तसं आपल्यालाही करणं शक्य आहे की. असंख्य तक्रारींचे पाढे जेव्हा आपण मांडतो त्याच वेळेला, अगदी त्याच वेळेला 2 क्षण थांबून मागे येऊन आपण आपल्या आयुष्यात जे जे काय आनंदी क्षण आहेत, ज्या काय आनंद देणाऱ्या आठवणी आहेत त्या आठवल्या तर जाणवेल की त्या क्षणी ती निराशा निघून जाते आणि एक नवीन बळ येईल. आनंद ही गोष्टच अशी ती दुसऱ्याला देऊन वाढते, स्वतः उपभोगून वाढते. काहीही करा ती वाढतच राहते आणि मग संपूर्ण तुमचं जीवन आनंदमय होऊन जातं. आनंदी वृत्ती असली की अनेक कठीण वाटणाऱ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. कुठून तरी तुम्हाला मदत मिळते, लोकांना तुम्ही हवेसे वाटतात, त्यांचं सहकार्य मिळतं. आता तुम्हीच बघा, आपल्या आजूबाजूला कोणतरी सतत किरकिरणारा, तक्रार करणारा माणूस असेल तर आपल्याला आवडतो का? पण एखादा आनंदी माणूस असेल तर आपल्यालाही हुरूप येतो. त्याच्याशी मन मोकळं करावं असं वाटतं, त्याच्याकडून सल्ला घ्यावा असं वाटतं. थोडंसं कुतूहलही वाटतं की तो असा कसा एवढ्या आनंदाने कसा काय जगू शकतो. अहो सोपं आहे. हा आनंदाचा ना वसा आहे, वसा. तो घ्यायचा आणि तो फक्त वाटायचा. रोजच्या आपल्या दिवसात साधं तासापासून सुरुवात करायची. आत्ताच्या या जो तास चाललाय, जी काही मिनिटं चाललेत त्याच्यात किती छान आणि किती आनंदी आहे आजूबाजूला ते बघायचं. किती छान आहे माझ्या आयुष्यामध्ये, किती गोष्टी चांगल्या आहेत त्या बघायच्या. की मग हळूहळू तक्रार करावीशी वाटत नाही. कमतरता आहे त्याची जाणीव बोथट होते आणि वृत्ती आनंदी बनते. आणि मग ही जी बालकवींची कविता आहे ती नुसती वाचून प्रसन्नपणा न येता आपण जगायला शिकू. असं नाही वाटत तुम्हाला? खोटं वाटतंय तुम्हाला? बघा, आत्ताच यादी करायला घ्या. तुमच्या आयुष्यातले आनंदाचे प्रसंग बघा बरं. आणि मग तुम्हाला निराश करणारे प्रसंग बघा. मग तुम्हाला जाणवेल की आपल्याला वाटतं तितकं काही वाईट नाहीये आयुष्य. कितीतरी छान गोष्टी आहेत, कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्याने तुम्हाला आनंद मिळाला होता आणि त्या आनंदाची मोजदातच होऊ शकत नाही. चला तर मग ही तक्रार करण्याची, द्वेष, स्वार्थ, मत्सर हा सगळं काढून टाकूया आणि निखळ मनाने समोरच्याचा आनंद हा आपला आनंद म्हणून साजरा करूया. आपल्या आयुष्यातली प्रत्येक छोटी छोटी गोष्ट आपण साजरी करूया आणि आनंद निर्माण करूया. त्याच्याकरता नेहमीप्रमाणे मेडिटेशन आहेच, ते आपण करायचे, हो की नाही? आता पुन्हा एकदा आठवण करते, पूर्व स्मृती हिलिंग वर्कशॉप्स ही सुरू झालेली आहेत. सतत प्रत्येक महिन्यामध्ये बॅचेस सुरू असतात. ही रेडीमेड मेडिटेशन्स आहेत, ती फक्त तुम्ही कानात घालून ऐकायची आणि स्वतःतल्या मनाला एक आनंद निर्माण करायचा आहे. ह्याच्यामध्ये 4 ॲस्पेक्ट आहेत: मेंटल, फिजिकल, फायनान्शियल आणि रिलेशनशिप. या 4ही ॲस्पेक्टवर जेव्हा आनंद आणि समृद्धी असते तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने आनंदी होतो. त्यामुळे जरूर
या वर्कशॉपमध्ये सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन घ्या जे 1 महिन्याकरता असतं आणि तुमच्या आयुष्यात आनंद आणा. पूर्व स्मृती हिलिंग वर्कशॉप विसरू नका. नमस्कार. जे हिलिंग आपण आत्ता करणार आहोत त्याच्यामध्ये आपण पूर्वस्मृती हिलिंग टेक्निक वापरलेला आहे. पूर्वस्मृती हिलिंग टेक्निक हे तुमच्या भूतकाळामधल्या नको असलेल्या गोष्टी काढून तुमचा भविष्यकाळ एन्हान्स करण्याकरता तुम्हाला मदत करतं. हे टेक्निक तुमच्या माइंड आणि बॉडी या दोन्ही लेवलवर काम करतं. शरीरावर काम करताना आपण 7 चक्रांवरती लक्ष केंद्रित करून इहारा आणि अहिरा या 2 शब्दांनी शेवट करणारी ॲफर्मेशन्स म्हणतो. इहारा हा शब्द आपल्या ज्या नको असलेल्या नकारात्मक भावना ज्या आहेत त्याच्यामुळे निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचं काम इहारा करतं. आणि अहिरा ह्याने आपण हव्या असलेल्या भावनांचा आणि त्याच्यामुळे निर्माण होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करतो. जसं इंग्लिशमध्ये डिलीट म्हटल्यानंतर पूर्ण निघून जातं तसं इहारा म्हटल्यानंतर नको असलेली ऊर्जा निघून जाते. आणि जेव्हा आपण अहिरा म्हणतो तेव्हा हव्या असलेल्या ऊर्जेचा स्वीकार होतो. 7ही चक्रांवर लक्ष केंद्रित करून आपण एक एक चक्र क्लिअर करत मेडिटेशन केल्यानंतर आपण व्हिज्युअलायझेशन टेक्निकने स्वतःच्या मनावरतीही काम करतो. शरीर आणि मन या दोन्ही लेवलला एकत्र काम होत असल्यामुळे ही हिलिंग्स चांगले परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आता पूर्वस्मृती हिलिंगविषयी अधिक जाणून तुम्हाला घ्यायचं असेल तर याच यूट्यूब चॅनलवर पूर्वस्मृती हिलिंग वर्कशॉप नावाचा एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही जरूर बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्वस्मृती म्हणजे काय, त्याची हिलिंग्स आपण का करायची, त्याचं महत्त्व काय हे सगळं त्याच्यात सांगितलेलं आहे. तेव्हा जरूर तो व्हिडिओ बघा. चला आता मेडिटेशनला सुरुवात करूया. एका जागी शांत बसा. शरीर एकदम सैल सोडा. मनही पूर्ण झोपून द्या आणि फक्त तुमचं लक्ष आता माझ्या शब्दांकडे असणार आहे. शांतपणे श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा. नेहमीप्रमाणे आपण 7ही चक्रांवर लक्ष केंद्रित करून आपली एनर्जी बॅलन्स करणार आहोत. पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र. पाठीचा कणा संपल्यानंतरच्या रिकाम्या जागेत असतं मूलाधार चक्र. हे मूलाधार चक्र तुझ्या ऊर्जेमधून निराशा, उदासी, मत्सर, लोभ, दुःख पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत आनंद, क्षमा, दया, कृतज्ञता पूर्ण भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. पुढचं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र. बेंबीच्या खाली 2 इंचावर असणारं स्वाधिष्ठान चक्र. हे स्वाधिष्ठान चक्र तुझ्या ऊर्जेमधून उदासी, अहंकार, लोभ, मत्सर, निराशा पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा इहारा इहारा. तुझ्या ऊर्जेत आनंद, क्षमा, कृतज्ञता, प्रेम, सच्चेपणा पूर्ण भरून वाहू दे. अहिरा अहिरा अहिरा. छातीच्या खाली असणारं मणिपूर चक्र. हे मणिपूर चक्र
तुझ्या ऊर्जेमधून निराशा, उदासी, अविश्वास, मत्सर, लोभ पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा, इहारा, इहारा. तुझ्या ऊर्जेत आनंद, दया, प्रेम, शांती, विश्वास पूर्ण भरून वाहू दे. अहिरा, अहिरा, अहिरा. छातीच्या मध्यभागी असणारं अनाहत चक्र. हे अनाहत चक्र तुझ्या ऊर्जेमधून निराशा, दुःख, अहंकार, अभिमान, मत्सर पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा, इहारा, इहारा. तुझ्या ऊर्जेत आनंद, क्षमा, दया, प्रेम, विश्वास पूर्ण भरून वाहू दे. अहिरा, अहिरा, अहिरा. गळ्याच्या मध्यभागी असणारं विशुद्धी चक्र. हे विशुद्धी चक्र तुझ्या ऊर्जेमधून उदासी, मत्सर, लोभ, अभिमान, दुस्वास पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा, इहारा, इहारा. तुझ्या ऊर्जेत आनंद, क्षमा, दया, कृतज्ञता, प्रेम पूर्णपणे भरून वाहू दे. अहिरा, अहिरा, अहिरा. दोन भोवयांच्या मध्ये असणारा आज्ञाचक्र. हे आज्ञाचक्र तुझ्या ऊर्जेमधून निराशा, उदासी, मत्सर, लोभ, दुःख पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा, इहारा, इहारा. तुझ्या ऊर्जेत आनंद, क्षमा, दया, कृतज्ञता, प्रेम पूर्ण भरून वाहू दे. अहिरा, अहिरा, अहिरा. डोक्याच्या वरती मध्यभागी असणारं सहस्त्रार चक्र. हे सहस्त्रार चक्र तुझ्या ऊर्जेमधून उदासी, मत्सर, लोभ, अभिमान, दुःख पूर्णपणे निघून जाऊ दे. इहारा, इहारा, इहारा. तुझ्या ऊर्जेत आनंद, क्षमा, दया, सच्चेपणा, कृतज्ञता पूर्ण भरून वाहू दे. अहिरा, अहिरा, अहिरा. डोक्यापासून पायाच्या पावलापर्यंत तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमधून, तुमच्या शरीराच्या ऊर्जेमधून निराशा, उदासी, मत्सर, लोभ, दुःख, अहंकार, अभिमान पूर्णपणे निघून गेलाय. आणि तुमच्या शरीरातल्या प्रत्येक ऊर्जेमध्ये ठिकठिकाणी आनंद, क्षमा, दया, कृतज्ञता, प्रेम, शांती भरून वाहते. एकदम हलकं फुलकं प्रसन्न वाटतंय तुम्हाला. सुंदर अशी ही भाव अवस्था. तुम्हाला त्यातच राहावंसं वाटतंय. त्यातच तुम्हाला शांतता मिळते, आनंद मिळतोय. असेच तुम्ही त्याच खुर्चीत, त्याच जागी बसलेले असताना
तुमच्या समोरच्या भिंतीमधून एक सुंदर असा दरवाजा निघालेला आहे. अचानकपणे हा जो दरवाजा उघडलाय त्याने तुम्ही एकदम आश्चर्यचकित झालेले आहात. तो दरवाजा एका सुंदर अशा बगीच्यामध्ये तुम्हाला घेऊन जातोय. मनामध्ये थोडी शंका घेत तुम्ही त्या दरवाजातून त्या बगीच्यामध्ये प्रवेश करताय. त्या बगीच्यामध्ये तुम्ही लांबून बघताय असंख्य फुलझाड आहेत, वेगवेगळे प्रकारचे गुलाब, सुंदर सुंदर अशी वेगळी देखणी फुलं तुम्ही बघताय. पण मध्येच त्या फुलांमध्ये काहीतरी वेगळं आहे हे तुम्हाला जाणवतंय. मग तुमचं लक्ष त्या बगीच्याच्या गेटवर एक पाटी लावली आहे त्याच्याकडे जात आहे. त्या पाटीवर लिहिलंय की ह्यातलं प्रत्येक फूल हे तुमच्या आनंदाशी निगडित आहे. पण ह्याच्यामध्ये एक गंमत आहे. काही फुलं ह्याच्यामधली ही खोटी आहेत, जी खऱ्यासारखी दिसत आहेत. त्यामुळे तुम्हाला जाणीवपूर्वक तुमच्या स्वतःकरचा जो गुच्छ बनवायचा आहे तो खऱ्या फुलांचा बनवायचा आहे. कारण ही जी खरी फुलं आहेत ही अतिशय निसर्गाची निरागसता, प्रसन्नता आणि आनंद देणारी आहेत तुम्हाला. आणि ही जी खोटी फुलं मध्ये मध्ये तुम्हाला दिसणार आहेत ते तुमचे नको असलेले विचार, दुस्वास, अभिमान, निराशा, मत्सर असे गुण दर्शवणारी ही फुलं आहेत. तुम्ही स्वतः खूप वेगळे आहात. एक वेगळीच निसर्गाची निर्मिती आहात. त्यामुळे आनंद मिळवण्याचा तुम्हाला हक्क आहे. भरभरून आनंद तुमच्या आयुष्यामध्ये येण्याकरता हे जसं गेट उघडून तुम्ही आत जाल तेव्हा खरी फुलं एक 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 टिपून तुम्ही स्वतः करता एक गुच्छ बनवायचा आहे. काळजी घ्या, चुकून तुम्ही खोटं फूल तर तोडत नाही ना. तुमची सगळी पाटीवरची माहिती वाचून झालेली आहे. एक वेगळ्या संकल्पनेने स्वतः करता गुच्छ बनवायचा या कल्पनेनेच तुम्ही भारावून गेलाय. मी मला हवा तसा गुच्छ बनवणार आहे. मला हवी ती फुलं मला मिळणार आहेत. किती सुंदर. अशा आनंदाच्या मूडमध्ये तुम्ही ते बगीच्याचं गेट उघडून आत जाताय. खरोखरच दुतर्फा भरपूर फुलं, फुलझाडं तुम्हाला दिसत आहेत. हो, त्या पाटीवरती लिहिल्यासारखी मध्ये मध्ये खोटी फुलं, कागदी फुलंही तुम्हाला तिथे दिसत आहेत. पण तुम्हाला मात्र खरी जी फुलं आहेत, निसर्गाची निर्मळता असणारी, निसर्गाचं सौंदर्य काठोकाठ भरलेलं असणारी, खरा सुवास असणारी ती फुलं तुम्हाला स्वतः करता तोडून हातात घ्यायचे गुच्छ बनवण्यासाठी. तुम्ही एक 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 पाऊल पुढे जाताय. निरखून बघताय. एक सुंदर असा टपोरी गुलाबी रंगाचा गुलाब तुम्हाला मोहवतोय. हाच तो आनंद, माझ्या आयुष्यातला आनंद असं म्हणून तुम्ही तो गुलाब हलकीच तुमच्या हातामध्ये घेताय. नंतर डाव्या बाजूला जेव्हा तुम्ही नजर टाकताय तेव्हा तुम्हाला तसाच एक पिवळ्या रंगाचा गुलाब दिसतोय. पण तो तोडायला गेल्यावर तुम्हाला जाणवतंय की तो खोटा आहे. किती संभ्रम झाला होता ना मनामध्ये क्षणभर. पण तुम्हाला जाणीव झाली की हा काही आपल्याला खरा आनंद देणारा गुलाब नाहीये. म्हणून तुम्ही तसेच सावकाश पावलाने डाव्या बाजूला, उजव्या बाजूला बघत कुठलं फूल
तुम्ही घ्यायचं ह्याचा विचार करताय. आता डाव्या बाजूला काही डेलियाची फुलं तुम्हाला दिसतात. त्यातलं एक सुंदर फूल तुम्ही हात लावून बघताय. हो, हे खरंच आहे. इतकं सुंदर अप्रतिम देखणं फूल माझ्या गुच्छामध्ये मला हवंच आहे. तो आनंद तुम्ही एक आठवताय तुमच्या आयुष्यातला, तो आनंदाचा प्रसंग आठवताय आणि त्या प्रसंगाच्या आठवणीमध्ये ते फूल तुम्ही अलगद तुमच्या हातात घेताय. आता पुन्हा एकदा उजव्या साईडला बघितल्यानंतर वेगळेच गुलाब तुम्हाला दिसतायत. पिवळ्या रंगाचा सुंदर असा गुलाब, तुम्हाला त्याचा मोह पडतोय आणि स्वतःच्या आयुष्यातल्या आनंदाची आठवण आठवून तुम्ही तो गुलाब स्वतःच्या गुच्छामध्ये घालण्यासाठी तोडून घेताय. पुढे पुढे जाताय. लांबूनच तुम्हाला निशिगंधाचा सुंदर असा सुवास येतोय. अरे वा, मला तर माझ्या गुच्छामध्ये निशिगंध हवाच आहे. त्याचा तो मोहक वास मला हवाच आहे. म्हणून तुम्ही जराशा जवळ जाताय तर तुमच्या लक्षात येते, अरे हा निशिगंध कुठेतरी खोटा आहे, कागदी आहे. म्हणून तसंच तुम्ही पुढे जाणीवपूर्वक लक्ष देऊन पुढे पुढे जाताय. तेव्हा तुम्हाला खरा निशिगंध दिसतो. तुम्ही आठवताय तुमच्या आयुष्यातल्या निशिगंधासारख्या सुवासिक आठवणी, आनंद देणाऱ्या आठवणी, आणि मग त्यांच्या स्मृतीमध्ये त्या आठवणी आठवत तुम्ही निशिगंधाची एक काडी काढून तुमच्या हातात घेताय. अरे वा, हळूहळू हळू तुमचा गुच्छ सगळ्या वेगवेगळ्या फुलांनी बहरतोय. असेच पुढे जाता 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 उजव्या बाजूला वेगळी अशी फुलं तुम्हाला दिसतात. ऑर्चिडची फुलं आहेत ती. किती सुंदर देखणी फुलं. खरंच ती खरी आहेत का खोटी आहेत याचा विचार करता करता तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या सुंदर अशा आठवणीमध्ये, आनंद देणाऱ्या, मन प्रसन्न करणाऱ्या आठवणीमध्ये रमताय. आणि मग तुमच्या लक्षात येते की हो, ती ऑर्चिडची फुलं खरी आहेत. मग ती फुलं तुम्ही हातात घेताय. आपल्या गुच्छामध्ये तुम्ही ती ॲड करताय, भरताय आणि पुढे जाताय. किती अजून रम्य फुलं, वेगवेगळे गुलाब अजूनही आहे. आता माझ्या हातामध्ये अशी किती फुलं मावणार आहेत. पण तरी तुम्ही ठरवताय, नाही, अजून माझ्या आयुष्यातले आनंदाचे प्रसंग संपलेले नाही, कितीतरी आहे. मग तुम्ही एक 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 करत डाव्या बाजूला गुलाबांचे वेगवेगळे रंग बघताय. लाल, गर्द लाल, फिकट गुलाबी, नारिंगी. निरखून बघितल्यावर तुमच्या लक्षात येते की ही फुलं जी आहेत ही खरी आहेत. त्यामुळे तुमच्या आयुष्यातला एक एक प्रसंग आनंदाचा तुम्ही आठवत 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 पुढे जाताय. आणि ते सगळे रंग गुलाबाचे मला माझ्या गुच्छामध्ये पाहिजेत. म्हणून एक एक आठवण आठवत, एक एक आपल्या आयुष्यातला आनंद आठवत तुम्ही ती फुलं आपल्या गुच्छामध्ये घेताय. तुमच्या हातामध्ये, एका हातामध्ये आता भरपूर फुलं जमा झालेली आहेत. पण अजून तर निम्मी बाग सुद्धा तुम्ही आलेले नाही आहात. म्हणजे अजून कितीतरी आनंद आयुष्यातला टिपायचा, गोळा करायचा बाकी राहिला आहे हे तुमच्या लक्षात येत आहे. असे कितीतरी आनंदाचे प्रसंग, छोटी छोटी आनंदाच्या गोष्टी, प्रसन्नता खूप 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 बाकी आहे अजून. त्याच भारावलेल्या प्रसन्न अवस्थेत आनंदाने तुम्ही हळूहळू पुढे जाताय.
अजून वेगवेगळी फुलं, छान छान वेगवेगळी फुलं ज्याची नावं सुद्धा तुम्हाला माहिती नाही आहेत अशी फुलं तुम्ही पुढे जाताय. अचानकपणे डाव्या बाजूला तुम्हाला पांढरा गुलाब दिसतोय. पांढरा गुलाब आपल्या गुच्छामध्ये हवाच असं म्हणून तेव्हा तुम्ही जवळ जाता तेव्हा लक्षात येते नाही हा गुलाब खोटा आहे, कागदी आहे. मग तुम्ही पुढे जाताय. अजून काही पावलं पुढे गेल्यावर खरे पांढरे गुलाब तुम्हाला दिसत आहे. मग तुम्ही आठवताय तुमच्या आयुष्यातल्या सुंदर अशा निर्मळ आठवणी ज्या त्या गुलाबामुळे तुम्हाला होत आहेत. त्या आनंदाच्या आठवणी घेऊन तुम्ही 2 पांढरे गुलाब तुमच्या हातात तोडून घेताय. बघता 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 तुमचा गुच्छ खूप मोठा झालेला आहे. अरे बापरे, अजून कितीतरी बाग चालायची आहे, कितीतरी आनंद आहे, कितीतरी आनंदाची फुलं अशी वेचायची आहे. हळू हळू तुम्ही एक एक बारीक सारीक गोष्ट आयुष्यातली आठवता. त्याच्यामुळे तेव्हा तुम्हाला खूप खुशी झाली होती, खूप आनंद झाला होता, खूप हर्ष झाला होता, नाचावंसं वाटलेलं, फेर धरून डान्स करावासा वाटलेला. असे कितीतरी प्रसंग तुम्हाला आठवत आहे. अरे खरंच की माझ्या आयुष्यात मला वाटत होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद आहे असं तुमच्या लक्षात आलंय. अजून पाऊण बाग सुद्धा मी पूर्ण केलेली नाही. अजून कितीतरी बाग आहेत, अशी केवढी तरी फुलं आहेत आजूबाजूला की जी मी सहजतेने घेऊ शकते. तुमचं मन काठोकाठ तृप्तीने भरलंय. स्वतः करता केलेला तो गुच्छ तुम्ही अतिशय प्रसन्न नजरेने आनंदी मनाने बघता आहात. त्यातल्या प्रत्येक फुलाचं सौंदर्य, त्याची स्वतःची नजाकत, त्याची नैसर्गिक किमया, सौंदर्य सगळं तुम्ही टिपता आहात, बघताय. अप्रतिम. एवढं आयुष्यामध्ये माझा आनंद आहे तो मला कधी जाणवलाच नव्हता. किती छान वाटतंय. येस, हाच आनंद मी रोज घेणार आहे. आजच्या पुरता या बागेमध्ये मी इथेच थांबते, कारण मला माहिती आहे की असे अजून कितीतरी आनंदाचे प्रसंग, अजून कितीतरी बाग, कितीतरी फुलं अशी माझ्याकरता आहेतच. त्यामुळे मला भीती नाही वाटत आहे. मला माहिती आहे मी केव्हाही या बगीच्याचं गेट उघडून आत येऊ शकते. मला हवी ती फुलं घेऊन माझ्या स्वतःकरता एक सुंदर असा आनंदाचा गुच्छ बनवू शकते. माझ्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सगळ्या आनंदी क्षणांना मी असं एकत्र बांधून गुंफू शकते. त्यामुळे तुम्ही तिथूनच पुन्हा बगीच्याच्या परतीच्या वाटेला लागताय. पुन्हा 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 तुम्ही हातातल्या त्या गुच्छाकडे बघताय, आजूबाजूला असलेल्या त्या फुलांकडे बघताय आणि तुम्हाला खूप श्रीमंत वाटते. एवढा आनंद माझ्या आयुष्यात आहे आणि मी का बरं दुःखी होत होतो, का बरं निराश होत होतो असं म्हणत तो गुच्छ हृदयाशी कवटाळत तुम्ही हळूहळू पुढे येताय. बगीच्यामधून त्या गेटमधनं बाहेर येऊन तुम्ही जिथे बसला होता तिथे येताय. हळूहळू हळू आता आपल्याला डोळे उघडायचे. तो गुच्छ तुम्ही बाजूला ठेवा. तुम्ही जिथे बसलाय तिथे बाजूला ठेवा. हातापायाच्या बोटांची हालचाल करा आणि हळूहळू हळू तुम्ही डोळे उघडून वर्तमानात यायचंय. आपलं मेडिटेशन आज इथेच संपणार आहे.